गांधारीने काय केलं की मला मुलगी पाहिजे असं म्हणल्यानंतर एक मांसाचा तुकडा, तिथे गर्भपात झाला होता त्याचे 100 तुकडे केले होते ना, कुठंतरी एक छोटासा तुकडा मांसाचा पडला होता, त्याच्यापासून एका मुलीला सुद्धा जन्म दिला. म्हणजे 101 कौरव झाले की नाही, आणि एक मुलगी झाली. अलग अलग कसं वाटतं. आणि त्यानंतर आता पुढचा प्रवास हे चाललेलं आहे सगळं. तिकडे पांडू महाराज मरण पावले, माद्री सती गेली, कुंती महाराणीला 5 मुलं झालेली आहेत, 3 मुलं आणि यांची माद्रीची 2, असे 5 पांडव तयार झाले. आणि मग आता हे 5 मुलं, हे 101 मुलं, ही 1 मुलगी, म्हणजे टोटल 107 लोक झाले की नाही. छोटी छोटी मुलं घरामध्ये छोटी मुलं जन्माला आली की आनंद असतो आहे की नाही. की चिवचिवाट नाही, काय म्हणायचं त्याला, किलबिलाट. मुलांचा काय किलबिलाट तर पक्ष्यांचा असतो, मुलांचा काय शाळेत शिकलं नाही का पासून, पक्ष्यांचा चिवचिवाट. किलबिलाट कोणाला काय, आजकाल शिक्षण नाही मुलांना, काय मास्तरला येत नाही मोरांना काय. लहान मुलांचा गोंधळ, घरामध्ये गोंधळ घालायची मुलं, छोटी छोटी मुलं आरडाओरडा करायची. चांगलं वाटतं आजी आजोबांना, आई वडिलांना, आणि ह्यांना ही मुलं सगळे घरामध्ये होते. पण एक गोष्ट या ठिकाणी जाणवते, गर्भसंस्कार फार महत्वाचे आहे. गांधारी जी होती, गांधारीने जन्म दिला मुलांना ईर्षेपोटी. हे फार शिकण्याचं महत्वाचं आहे. कसं काय दिला, ईर्ष्या काय होती तिथं सांगा पण. तिचा जो मुलगा होणार होता राजा व्हायला पाहिजे होता, जो थोरला मुलगा तो राजा होतो ना. थोरल्याला पहिला आपल्याकडे वाटण्या करला आपण प्रॉपर्टीच्या, पहिला हिस्सा कोण उचलतंय, धाकटा उचलतो तुमच्याकडे, बदल झालाय काळानुसार. थोरल्या मुलाचा अधिकार आहे, थोरला मुलगा मग राजा होणार. म्हणून गांधारीने काय केलेलं आहे माहिती मंडळींनो, गांधारीला ईर्ष्या झालेली आहे. अरे अरे अरे, ज्या वेळेला तिच्या कानावरती ही बातमी पोहोचली की माझ्या चौथीला नाही, माझ्या जावेला काय 5 मुलं आहेत त्यांना, 1 नाही. मग या गर्भाचं काय करायचं. ही काय होती, तर गांधारीची काय होती, ही ईर्ष्या. आणि मंडळी ईर्ष्या इतकी भयानक आहे, या ईर्षेपोटीच आम्ही जन्माला आलेला आहे इकडे, मनुष्य जन्मामध्ये आपण पडलेला आहे इकडे. हे ईर्ष्या इतकी भयानक आहे की त्या गांधारीने ईर्ष्या केली की म्हणून त्या ईर्षेपोटी तो गर्भपात झाला, त्याच्यापासून मुलं झाले. बाप पण ईर्ष्या, शुद्ध बीजापोटी पळे रसाळ गोमटी. त्यामुळे दोन्ही बीज शुद्ध असायला पाहिजे. खूप बाप पण ईर्ष्याळूच. बापाला नेहमी वाटायचं की अरे काय हे, मी आंधळा राज्य करू शकलो नाही, मी आंधळा राज्य करू शकलो नाही, मी आंधळा राज्य करू शकलो. त्याची मुलं तरी राजा बनतील, त्यालाही मुलगा व्हावा असं वाटत होतं. आणि मूल भोयणा म्हणून दासीकडनं एक मूल उत्पन्न केलं त्याने. पूर्वी ही प्रथा होती की अशा मूल जन्माला घालण्याचे विविध प्रकार मागच्या चर्चा केली आपण. म्हणजे ईर्षेपोटी मुलं उत्पन्न झालेले आहेत. मग आई ईर्ष्याळू, बाप ईर्ष्याळू, पोरं काय होती ईर्ष्याळू झाली. तो दुर्योधन, त्याचं नाव दुर्योधन नव्हतं, त्या जन्माला आल्यानंतर त्याचं नाव सुयोधन ठेवलं होतं. सुविचार म्हणजे काय, चांगला विचार. तर त्या दुर्योधनाचं नाव पहिलं काय होतं, सुयोधन. योधन म्हणजे विचार, योजना. तर ही सुयोधन म्हणजे आज चांगला विचार करणारा, चांगली योजना आखणारा व्यक्ती, म्हणजे त्याचं नाव सुयोधन. पण व्यक्तीची ओळख नामकरणावरून होत नाही, त्याच्या कार्यावरून होते. बरोबर आहे की नाही. आई बापाने काही पण नाव ठेवलं द्या, पण जगात नाव प्रसिद्ध होतं त्याच्या कामामुळेच होतं. बरोबर आहे की नाही. आणि त्यामुळे आता या दुर्योधनाचं नाव झालेलं आहे, सुयोधनाचं नाव झालेलं आहे दुर्योधन. दुर्योधनाचा जेव्हा जन्म झाला त्यावेळेला दुर्योधन साधारण मुलासारखा नव्हता. दुर्योधन सारखा ईर्ष्याळू, इतकी ईर्ष्या भरलेली त्या दुर्योधनामध्ये.
असा इतका असा विरशाळ होता, इतका असा आवाज काढायचा दुर्योधन, गाढवासारखा आवाज काढायचा. कसं करतं गाढवा, गाढवासारखा आवाज काढायचा दुर्योधन. आणि दुर्योधन जन्माला आल्यानंतर जे नक्षत्र होतं ते पण खराब होतं. याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे नक्षत्रांवरती. नक्षत्र खराब होतं. दुर्योधन जन्माला आला तेव्हा काळा कुट्टा अंधार पसरला होता. पाऊस नसताना पाऊस पडला. पावसाचे दिवस नसताना जर पाऊस पडत असेल तर अपशकुन आहे. समजलं तुम्हाला? तर अशा प्रकारे विविध अपशकुन, काही प्राणी ओरडायला लागले, डुकर ओरडायला लागले, गाढव ओरडायला लागले. आणि विदुर आले, काका आहेत ना विदुर, काका आले आणि विदुर म्हणले, विदुरांनी भविष्यवाणी केली, तात्काळ या मुलाला मारून टाका म्हणले. म्हणजे स्वतःच्या पोटच्या गोळ्याला कोणी मारतो का? तात्काळ या मुलाला मारा म्हणले. का? पुढे जाऊन म्हणले आपल्या कुळाचा नाश करायला म्हणले. बापरे. बघा, संत लोक नेहमी खरं बोलतात, पण सत्य नेहमी कटू असतं. जनसामान्यांना ते पचत नाही. सत्य कधीच पचत नाही. फार कटू असते सत्य. तात्काळ मारा म्हटले दुर्योधनाला, त्या सुयोधनाला. पण आई वडिलांचं प्रेम आंधळं असतं ना, मुलावरती प्रेम करतं. मुलाला वाईट वाटेल म्हणून आई वडील बोलत नाही जास्त. हा फार मोठा गुन्हा आहे आई वडिलांनी केलेला. मग त्या मुलाला काहीच केलं नाही त्याने दुर्योधनाला. माझा मुलगा म्हटले, त्याला कसं मारायचं? तुकाराम महाराज एक अभंगामध्ये म्हणतात की जर एखादं मूल जन्माला आलं आणि असं कळालं की हे आपल्या कुळाचा नाश करणार आहे, तर आई वडिलांनी थोडी सुद्धा माया ममता न दाखवता आपण त्या मुलाला तात्काळ मारलं पाहिजे. कारण तो मुलगा नाही, दुसरी एखादी कुऱ्हाडच जन्माला आलेली आईच्या पोटातून कुळाचा नाश करण्यासाठी, असं तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे. कुळ धर्म वाढला पाहिजे, हे सगळं धर्मासाठी चाललेलं आहे. मुलं कशाला उत्पन्न केली? धर्म वाढण्यासाठी मुलं उत्पन्न केली पाहिजे. आपण काय विचार करतो? मुलं जन्माला घालताना आपण विचार करतो की म्हातार कोणी सांभाळतील, एक मुलगा झाल्यानंतर दुसरं अजून एक होऊ द्या. कशाला? इच्छा तर नाही, पण म्हातारी म्हणते, आजी म्हणते अजून एक होऊ दे, एखादं नाही सांभाळ दुसरं सांभाळ की. म्हणजे आजीला ज्ञान नाही आध्यात्मिक, आजी पण सांसारिकच बुद्धी आहे आजीची. समजलं तुम्हाला? खरं ज्ञान हे आहे की तुम्ही मूल जन्माला घालता म्हणजे त्याने धर्म वाढला पाहिजे, त्याने धर्माचं काम केलं पाहिजे. कारण धर्मासाठीच आपण जगायचं आणि धर्मासाठीच मरायचं आहे आणि धर्मच प्रधान आहे, धर्मच भगवंत आहे, धर्मानेच राहिलं पाहिजे. बाकीच्या गोष्टी कोण आहे जीवन जगत असतात. मग ते धर्म बुडवणारा मुलगा जन्माला आला तर मग त्याला मारायला तरी पाप लागणार नाही तुम्हाला. तर कुणी याचा अपरंश करून किंवा काहीतरी टाकू शकता तुम्ही, तर त्याला मी काहीच करू शकत नाही. कारण धर्म प्रधान आहे ना. एखादा मुलगा जर धर्माने चालत नाही तुमचा, त्याला तुमच्या आयुष्यातून काढून टाकायला, त्यात तुमचं कल्याण आहे, त्या मुलाचंही कल्याण आहे. माझा सोन्या, माझा बघण्या म्हणून त्याला जर तुम्ही पांघरून घालत असाल, तो कसाही असू दे पण आमचा आहे ना, बरोबर आहे की नाही? दुसऱ्याचं ते कार्ट आणि आमचा तो बाब्या, अजून नाव आठवू शकतं का? बबल्या, संत. म्हणून आई वडिलांचं कर्तव्य, 2 ईर्षाळू आई वडिलांपासून हे 100 ईर्षाळू मुलं तयार झाली. म्हणून गर्भधान संस्कार फार महत्वाचे. ही चर्चा पाठीमागच्या वेळेला केली. इथून पुढे आता ही चर्चा अजून वाढते. 100 मुलं खेळायची. मग खेळता खेळता इतकी ईर्षाळू की त्या दुर्योधनाला त्या भीमाची फार ईर्षा. त्या भीमाकडे जन्मताच जेव्हा ते भीम वायुदेवांपासून उत्पन्न झाला भीम, आणि असा हातामध्ये आला तर जड झाले हात. तात्काळ कुंतीने त्याला खाली दगडावर ठेवलं तर दगडाचा चोरा झाला सारखं. इतकं वजनदार बालक होतं ते भीम, दगडाचा चोरा झाला सारखा. म्हणजे काय इतकी शक्ती त्या भीमामध्ये जन्मताच होती, कारण वायुदेवचा पुत्र होता ना. अशा प्रकारे भीम जन्माला आलेला आहे. त्या पांडवांचं, 5 पांडवांचं आणि कौरवांचं, लहान लहान मुलांचं पण कधीच पटत नाही. म्हणजे ते ओळखून घ्यायचं, लहान 2 मुलं आहेत त्यांचं एकमेकाशी पटत नाही, भविष्यात कधीच पटणार आहे.
ते लहान वयापासूनच एकमेकाची भांडणं करायची झाली. ते 5 पांडव नेहमी शांत असायचे, पण हे कौरव आहेत सारखे हुसकवायचे त्या लहान मुलांना. आणि मग एके दिवशी हा दुर्योधन आहे जायचा हळूच चिमटा काढायचा. कुणाला? भीमाला. पण भीम एवढा शक्तिशाली की भीमाला चिमटा काढण्याला पण कळत नव्हतं. काढ किती काढायचं चिमटे काढतो. हा ट्रायल करत होता दुर्योधन. तर भीमाला काय काय चिमटे काढ, त्याला हळूच मागणं लाट घाल, काहीतरी करायचं, काय छोट्या मोठ्या गोष्टी करायचं. तो भीम एवढा शक्तिशाली छोटा मुलगा. मग त्याने एक प्रयोग केला. एके दिवशी याने ठरवलं, म्हटलं या भीमाचा काटा काढायचा. म्हटले हा इतका शक्तिशाली आहे, भविष्यात हा मोठा झाला तर म्हटलंय आपल्याला त्रास होईल. म्हटलंय म्हणून या भीमाला मारण्यासाठी दुर्योधनाने योजना आखली. मस्तपैकी खीर बनवली दुधाची. दूध आणि तांदूळ मिक्स करून एक मस्त रेसिपी बनते, स्वीट राईस. चांगलं आठवलं त्याला, त्यात इलायची, केशर, पिस्ता, बदाम सगळं टाकलं, जी भीमाला जास्त आवडायचं. भीम खाण्यामध्ये फार हुशार. आणि मग त्या भीमाने काय केलं, ते खाण्यासाठी म्हणजे भीम दादा तुमच्यासाठी आज खीर बनवलेली आहे म्हणे. आणि इतका सुगंधी वास त्या खीरीचा सुटला होता. ते म्हणले मग काय आणा की, म्हणले वेळ कशाला. तर त्यांनी काय केलं, भीमाला ती खीर खाऊ घातली. त्या खिरीमध्ये त्यांनी विष घातलं भीमाला मारण्यासाठी. जहर, अतिशय स्ट्रॉंग क्वालिटीचं जहर होतं. ते टाकलं तिने, त्यामध्ये विष टाकलं. आणि ती विष टाकलेली खीर त्या भीमाला खायला दिली. भीमाने ती खीर खाल्ली, अतिशय प्रेमाने खाल्ली. आणि मग भीम मृत्युमुखी पडला त्या विष खाल्ल्यावर. ते बालक मृत्युमुखी पडला, यांना फार आनंद झाला. आणि हा 100 कौरवांनी काय केलं, गुपचूप भीमाला खीर खायला घातली. आणि गुपचूप त्याला काय केलं, असं बांधलं, त्याला दाव्याने बांधलं. एवढा जड होता तो भीम, त्याला ओढत नेलं आणि गंगेच्या पाण्यामध्ये ढकलून दिलं त्या भीमाला. पण मंडळी नको, होता वही है जो भगवान चाहते हैं. भगवंतांच्या सत्तेपुढे कोणाचं काही चालत नाही. कृष्णात आली त्याला कोण मारी, कृष्णात मारी त्याला कोण तारी. आज भगवंताने ठरवलं की तुम्हाला मारायचंच आहे. दुनिया जरी आली तरी वाचवू शकणार नाही. जयद्रथ उदाहरणे महाभारतामध्ये. मग सूर्य जरी अस्ताला घ्यायचा म्हणलं तर भगवंत घेऊ शकतो. आणि जर भगवंताने ठरवलं की जर तुम्हाला जिवंतच ठेवायचं आहे, दुनियाने जरी प्रयत्न केला मारायचं तरी तुम्ही मारू शकत नाही तुम्हाला. तर भीमाला मारण्याचा प्रयत्न केला, विष बाधा केली त्याला. पण गंगा नदीचं एक वैशिष्ट्य आहे. तर गंगेचं प्राकट्य आहे मकर संक्रांती दिवशी, 2 दिवसांनी गंगा नदी प्रकट होते. गंगा नदी फक्त या पृथ्वीवरती वाहते, गंगोत्रीला उगम पावते, हिमालयामध्ये गंगासागरला जाऊन मिळते, समुद्राला. एवढंच नाहीये, गंगेचा प्रवाह हा 3 लोकांमधून गंगा वाहते. एवढंच नाही तर वैकुंठातून वाहते. भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणी शारे गंगा. भगवंताच्या उजव्या पायाच्या अंगठ्यामधून गंगा नदी प्रकट होते. आणि ही गंगा नदी वैकुंठातून खाली येते, ब्रह्माच्या कमंडलूमध्ये येते. ब्रह्माच्या कमंडलूमधून ते सत्यलोकापासून सुरुवात होते. सत्यलोकापासून ते स्वर्गलोकामध्ये येते. स्वर्गलोकामधून परत मग हिमालयामधून पृथ्वीवरती येते. 14 लोकातला प्रवास आहे गंगेचा. आणि ही गंगा नदी आलेली आहे खाली. आणि इथंच थांबत नाही गंगेचा प्रवाह. गंगा सागरला जाऊन गंगा नदी मिळते आणि तिथं ते समुद्राला मिळत नाही. खरं तर तिथून ते खाली जाते पाताळ लोकांमध्ये. हे पृथ्वी जी आहे ना मध्यभागी आहे. आपल्या वरती काही चांगले लोक आहेत, जनलोक, महरलोक, तपोलोक, ब्रह्मलोक, सत्यलोक वरती आहे. आणि त्याच्या खाली काही लोक आहेत, अतल, वितल, तलातल, रसातल, महातल, पाताल, असे 14 लोक आहेत मध्यभागी आपण आहे. तर खालच्या लोकांना सुद्धा पावन करणारी आमची गंगा नदी आहे. आणि खाली नागलोक पण आहे, त्याच्या खाली नागलोक आहे. तर भीम त्या गंगेच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत 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 खालच्या लोकांमध्ये गेले. ते बालक होतं, दाव्याने बांधलेलं होतं, विष गेलेल्या पोटामध्ये. विष बाधा झालेली आहे. तर साप चावल्यानंतर विष चढतं की नाही आपल्याला. तर भीमाला विष बोलणार, मुलींना बोलणार. तर भीमाला विष बाधा झाली
आणि विषबाधा झाल्यानंतर नागलोकामध्ये गेल्यानंतर छोटी छोटी पिल्लं, मोठी मोठे सगळे नागांची पिल्लं, हे सगळे नाग त्या नवीन प्रोडक्ट आलेला आहे कोणतरी, त्याला ढसायला लागलं, सगळं ढसायला लागलं भीमाला. आणि तो मेलेला भीम जिवंत झाला. ढसल्यानंतर काय झालं, याच्या शरीरामध्ये अगोदरच विष होतं. भीमाच्या शरीरामध्ये अगोदरच विष होतं. आणि विषाला विष काढायचं असेल तर दुसरं उत्तर विषच असतं. तुम्ही जर दवाखान्यात गेला साप चावलाय म्हणून, तर तुम्हाला इंजेक्शन दिलं जात नाही, त्या इंजेक्शन मधून विषच दिलं जातं. त्याला अँटीडोस म्हणतात. त्याला ते काय असतंय, ते विषच असतं. एक विष चढलं की त्याला काढण्यासाठी दुसरं विष पाजलं जातं. मग भीमाच्या शरीरामध्ये अगोदरच विष होतं आणि तिकडून साप चावले त्याला, इतके साप चावले त्या भीमाला की त्यांचं विष शरीरामध्ये गेलं आणि न्यूट्रल झालं सगळं आणि भीम जिवंत झाला. त्या नागांना सुद्धा आश्चर्य झालं. म्हटले काय झालं हे आज, आमच्या विषयामध्ये काय गडबड झाली काय म्हणते. लोक मरतात आणि चावल्यानंतर, हा जिवंत झाला म्हणले. आणि हा एवढा बलशाली आहे की एक 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 साप घेऊन असं फिरकून खेळायला लागला सापांबरोबर भीम. म्हणजे एवढे साप म्हणले, साप सगळे घाबरले, ते नाग सगळे घाबरले आणि पळायला लागले. महाराज महाराज महाराज. काय झालं, वासुकी, नागांची देवतेचं नाव काय, त्या वासुकीकडे गेले सगळे. म्हणजे काय झालं, अनर्थ अनर्थ अनर्थ, आपल्या राज्यामध्ये काहीतरी एलियन आलेला आहे म्हणले. एलियन माहिती आहे तुम्हाला, म्हणजे ते दुसरा ग्रहाचा व्यक्ती आलेला आहे म्हणजे आपल्याला. आणि तो असा आहे म्हणे, गोड गुप्पा. आणि हा जो मुलगा आहे म्हणे, हा व्यक्ती कोणतरी आहे आणि त्याला आम्ही डसलो, डसल्यानंतर तो जिवंत झाला आणि एवढी शक्ती त्याच्यामध्ये आहे म्हणे, तो सगळ्या सापांना त्रास देऊ लागला, नागांना साप त्रास. वासुकी आले, वासुकीने भीमाला पाहिलं. म्हणले काय रे, पूर्ण पत्ता सांगितले कुठं आले. ते म्हणले मुक्काम पोस्ट हस्तिनापूर, देश भारत, आणि वडिलांचं नाव पांडू, आईचं नाव कुंती. कुंतीचा मुलगा आहेस म्हणजे आपलं पाहुणा आहे म्हणजे तू. वासुकी म्हणते फार मोठं रिलेशन आहे. वासुकीला आनंद झाला. या म्हणले पाहुणे, स्वागत आहे, अतिथी देवो भव. भीमाचं स्वागत केलं नागलोकामध्ये. भीमाचं स्वागत केलं आणि म्हटले हार वगैरे घातला भीमाला आणि त्यानंतर आरती उतारली त्याची. इतकं मोठं स्वागत झालं. आणि मग जाताना त्यांनी एक प्यायला दिलं, एक पेय दिलं प्यायला, खीर दिली म्हणा, काय पेय दिलं म्हणा. त्या नागलोकाचं काही विशेष असेल, पाहुणचाराचं असेल काहीतरी. जसं दारू असते इकडे कुठं स्वर्गामध्ये विशेष पिण्यासाठी, तसं त्यांच्याकडे पिण्यासाठी काहीतरी पेय होतं. एक ग्लास दिला भीमाला प्यायला. एक ग्लास पिल्यानंतर भीमाची शक्ती अजून वाढली. आणि वासुकीने सांगितलं, एक ग्लास पिल्यानंतर तुझ्या शरीरामध्ये 100 हत्तींचं बळ येणार आहे. एक ग्लास ते पदार्थ पिल्यानंतर किती हत्तींचं बळ आलं, भीमाच्या अंगामध्ये 100 हत्तीचं बळ आलं. भीमाला ते इतकं आवडलं पेय, भीमाला अजून एक ग्लास मिळेल का नाही म्हणतो. अजून एक ग्लास घेतला भीमाने, तो पिले भीम. म्हणजे अजून एक ग्लास आणून म्हणले, फारच छान लागतं म्हणले. अशा प्रकारे भीमाने 100 ग्लास ते पदार्थ पिला. 100 ग्लास गुणिले 100 किती झालं, 10,000 हत्तींचं बळ भीमाच्या अंगामध्ये आलं. आणि भीम अशा प्रकारे शक्तिशाली झाला. जो होता है अच्छे के लिए होता है. भगवंतांच्या भक्तांच्या बाबतीमध्ये काही घटना घडू द्या, कल्याणच होतं त्याचं. बाहेरून लोकांना दिसतं की बाबा याला मारलं गेलं, याला विषबाधा झाली वगैरे वगैरे वगैरे, पण ते भगवंताची योजना असते सर. हा भीम शक्तिशाली झालाच नसता एवढा जर त्या दुर्योधनाने विष पाजलं नसतं तर. विष पाजलं ते चांगलं झालं की नाही, चांगलं झालं की दुर्योधनाने विष पाजलं, कारण ते 100 पटीने हत्तीचं बळ घेऊन आले आणि बॅक टू हस्तिनापूर. त्यांना नागलोकातनं डायरेक्ट विमान इकडे लागून सोडलं त्यांना. आणि म्हणून अशा प्रकारे भीम शक्तिशाली झाला. दुर्योधनाला वाटलं तर काय झालं, म्हटलं काय आपल्या बाकीच्या ज्यांनी विष आणलं होतं ना, त्याला विष आणायला पाठवलं होतं, त्याला बोलवलं इकडे म्हणून. तू नेमकं विषच दिलं होतं म्हणजे मेला कसं काही नाही. हा डुप्लिकेट विष विकतो काय म्हणले तू, ते विष व्हायला पकडलं. डुप्लिकेट तर नाही दिलं तुम्हाला विष, कमी क्वालिटीचं विष.
पाणी ओतून दिलं होतं विष, काय परिणाम होईल ना, एक्सपायर झाली असेल, आउट ऑफ डेट. म्हणले नाही 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 महाराज म्हणले, अहो मी विष तर एकदम एक नंबर क्वालिटीच दिलं होतं म्हणले. या म्हणले जगामध्ये जेवढ्या क्वालिटीचं विष आहे एकदम भारीतलं भारी ब्रँडेड विष घेऊन या म्हणले. मेलाच पाहिजे पुन्हा विष आहे. पण आता इकडं कोरोनाची लस घेऊन आला नाही. आता काही कोरोना होत नाही. नाग लोकांमध्ये जाऊन चांगले लस घेऊन आला होता. त्यामुळे भीमाला काय कुठलं ब्रँडेड विष आणू द्या नाही कुठलं विष आणू द्या, त्या भीमाला विषच चढेल. त्यामुळे त्यांनी तो प्रयोग कॅन्सल केला. कधी कधी अशा प्रकारे ही मुलं खेळायचे, पण खेळता खेळता भांडणं करायची, खोड्या काढायच्या आणि जाणीवपूर्वक भांडण करायचं, त्या पांडवांना त्रास द्यायचा, असा प्रयोग हा सगळा चालू आहे. आणि मग एके दिवशी खेळता खेळता या मुलांचा चेंडू, पांडव आणि कौरव बॅट बॉल खेळत असते, तर चेंडू गेला एका विहिरीमध्ये. चेंडू गेला विहिरीमध्ये आणि विहिरीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी हे सगळी मुलं त्या विहिरीच्या कडनं चेंडू कोण काढणार, छोटी छोटी मुलं होती, चेंडू कोण काढणार म्हणले विहिरीतनं, सगळ्यांना प्रश्न पडला. आणि मग त्यावेळेला तितक्यात द्रोणाचार्य नावाची व्यक्ती तिकडे आली. काय नाव त्यांचं? सर्वांनी उच्चारण करा, काय नाव? तर हे द्रोणाचार्य व्यक्ती आले तिकडं आणि त्याला द्रोणाचार्याने काय केलं, त्या ठिकाणी म्हणले, का रे बालकांनो काय चाललंय? म्हणले, अहो आमचा चेंडू खाली पडलेला आहे म्हणले पाण्यामध्ये, तो काढायचा होता. काढतो म्हणलं त्यावर. द्रोणाचार्यांनी हातामध्ये अंगठी काढली, कारण तो चेंडू असा हालत होता ना, अशी अंगठी त्या पाण्यामध्ये टाकली. म्हणले महाराज येडायचे काय म्हणले, चेंडू अंगठी पण खाली टाकली म्हणले. अंगठी जशी टाकली त्या महाराजांनी खाली, त्या अंगठी खाली जाऊन बसली चेंडू गेला आणि चेंडू स्थिर झाला. परत एक गवताची गाडी टाकली द्रोणाचार्याने, गवताची गाडी टाकली, ती जाऊन त्या चेंडूवर उभं राहिली बरोबर. परत दुसरी काडी टाकली, ती दुसऱ्या काड्याच्या टाकली, तिसरी काडी टाकली, असे काडीनं वरपर्यंत आली काडी अशी, आणि हळूच दोरीनं ओढल्यासारखा तिने चेंडू ओढून घेतला. वा, म्हणजे काय महाराज आहे म्हणले, कसली विद्या आहे यांच्याकडे म्हटले. म्हणले महाराज कोण आहात तुम्ही? म्हणले कोण आहात? परिचय म्हणले जाऊन तुमच्या आजोबाला विचारा म्हणले की कोण आहे. बरं ठीक आहे म्हणले. भीष्म पितामहांकडे गेले, त्यांना विचारा म्हणले मी कोण आहे ते गेले आणि तिकडे त्यांनी विचारलं, अहो असाच एक माणूस होता आणि आमचा चेंडू विहिरीमध्ये पडला आणि तुम्ही असं गवताची काडी टाकून चेंडू वर काढला म्हणले. तो म्हणले की द्रोणाचार्य आहेत म्हणले, हा मोठे आचार्य ब्राह्मण आहेत म्हणले. बर म्हणजे आम्हाला त्यांच्याकडे विद्या शिकायचे म्हणजे मुलं म्हणले तर पांडव वगैरे म्हणले. मग भीष्म पितामह म्हटले ठीक आहे आपण तुम्हाला शिकवूया म्हटले. आणि भीष्म पितामहाने त्या ठिकाणी गेले आणि विनंती केली की तुम्ही कुलगुरू बना, तुमच्या गुरुकुलामध्ये आमच्या या विद्यार्थ्यांना ऍडमिशन द्या द्रोणाचार्य अकॅडमीमध्ये. काय नाव त्या अकॅडमीचं? द्रोणाचार्य अकॅडमी, मिलिटरी अकॅडमी. त्याच्यामध्ये ऍडमिशन दिलं पोरांना. हे सगळे 5 पांडव आणि हे 100 कौरव सगळे शाळा शिकायला गेले गुरुकुलामध्ये. आचार्य द्रोणाचार्यांकडे शिक्षण घ्यायला गेले. मग शिक्षण घेताना सुद्धा ईर्ष्या बघा, जन्मगुण हा लवकर जातच नाही म्हणलं तर चालेल. भक्ती करावी लागते, भक्ती केल्याशिवाय जन्मगुण फार कठीण आहे, जात नाही. मूळ स्वभाव जाईना, मूळ स्वभाव काय जात नाही. तिकडे सुद्धा भांडण आहे पोळ्यांची. ह्यांना असं वाटायचं की द्रोणाचार्य तर तसं आपल्या फेवरमध्येच आहे, पण अर्जुनावर फार प्रेम आहे यांचं, त्या गुरुंचं अर्जुनावर फार प्रेम आहे असं त्यांना वाटायचं. आणि हा अर्जुनाला काही चोरून शिकवतेत का? तसं द्रोणाचार्यांच्या काही चुका आहेत, नाही असं नाही. भलेही ते कुलगुरू आहेत, परंतु त्यांनी एक चूक केली. काय चूक केली? अश्वत्थामा त्यांचा जो मुलगा आहे अश्वत्थामा, हा अश्वत्थामा जो आहे हा द्रोणाचार्यांचा मुलगा आहे. 8 चिरंजीव लोक आहेत त्या जगात आज पण. तसं हनुमान कोण आहे? चिरंजीव आहे. मेलेत का? नाही, त्यांना मृत्यू नाही झाला. तसं अश्वत्थामा पण 8 चिरंजीव मध्ये आहे. आणि हा अश्वत्थामा जो आहे, हा अश्वत्थामा या ठिकाणी द्रोणाचार्यांचा मुलगा आहे. हे काय करायचे म्हटले, या पांडवांना वगैरे मी शिकवलं तर माझा मुलगा मागं पडेल ना. स्वतःच्या बापाच्या शाळेत शिकतोय, बापाला काय वाटतंय
माझ्या मुलाला पहिला नंबर आला पाहिजे, माझा मुलगा पुढे गेला पाहिजे. साहजिक आहे वडिलांना वाटणं, ह्या बाकीच्या मुलांना शिकू पण माझ्या पण मुलाचा नंबर आला तर चांगलं. म्हणून असं करायचं, स्वतःच्या मुलाला घागर दिली पाणी, नदीला जाऊन लगेच पाणी घेऊन यायला सगळ्या विद्यार्थ्यांना पाठवलं की बाकीच्या विद्यार्थ्यांना कमी बारकं तोंड असणारी घागर देणार आणि स्वतःच्या मुलाला मोठं तोंड असणारी घागर देणार. म्हणजे तो काय करायचा, लवकर पाणी भरून आणायचा आणि पुढे बसायचा. आणि गुरुजी म्हणायचे काय, शाळा सुरू झाली, शिकवायला सुरू. जसं आता तुम्ही लोक काही उशिरा आले तर माझं प्रवचन सुरू झालं होतं. माझा काही उद्देश नाहीये तुम्हाला काय करणार. विद्यार्थी किती, एकच अश्वत्थामा, शिकवायला सुरू, 1-2 विद्याला एक्स्ट्रा शिकवून टाकायचे. अर्जुनाला शंका आली, म्हणले ही पोरग लवकर कसं काय येते, सगळे आम्ही पाणी भरतोय, एवढं भीम आहे, युधिष्ठिर महाराज आहेत, आमचं सगळे आम्ही बरोबर येतोय म्हणले पाणी भरून, एकच काय येते. मग अर्जुनाला पण डोकं लावलं, एक विद्या शिकला होता अर्जुन. अर्जुन काय करायचा, अर्जुनाने अशी एक विद्या शिकलेला की ती बाण मारायला पाण्यामध्ये आणि त्या कागदीतनं पाणी पटकन भरायचं आणि अशा प्रकारे तो अश्वत्थामध्ये आधी येऊन बसायचा. अर्जुन पण हुशार, म्हणजे गुरूंनी दिलेल्या विद्येचा वापर कुठं करावा हे अर्जुनाला माहित होतं. अर्जुन पण घागर पाण्याची लवकर भरून यायला लागला. अशा प्रकारे अर्जुनाने पण भरपूर विद्या प्राप्त केली आणि इतका एक्सपर्ट होता अर्जुन. वर्गामध्ये जी हुशार मुलं असतात ती मास्तरला नेहमीच आवडतात, गुरुजीला नेहमीच आवडतात. हुशार मुलं कोणाला आवडत नाही तो. आणि मग त्या मुलांवर विशेष प्रेम पण असतं गुरुजींचं, कारण तो शाळेचं नाव करणार असतो, बरोबर आहे की नाही. शाळेचं नाव मोठं होतं हुशार मुलांमुळं. मग आचार्य द्रोणाचार्य जे आहे त्यांना वाटलं ठीक आहे, हा मुलगा हुशार आहे, त्याला विशेष लक्ष दिलं अर्जुनाकडे त्यांनी. आणि मग अर्जुन जो आहे, हा अर्जुन धनुर्विद्येमध्ये फार पारंगत आहे. धनुर्विद्या म्हणजे बाण चालवण्याची विद्या, बाण कसा लावायचा. जगामध्ये अर्जुनाचा हात कोणीच जोडू शकत नाही. काही लोक म्हणतात कर्ण होता, हुशार होता, आपण एवढा अर्जुन एवढा नव्हता. शास्त्रामध्ये प्रमाण आहे, कर्ण श्रेष्ठ नव्हता अर्जुनापेक्षा, अर्जुनच श्रेष्ठ आहे. आणि म्हणून अर्जुन जो आहे त्याच्यावर द्रोणाचार्यांचं इतकं प्रेम आहे. आणि कधी कधी अशा घटना सुद्धा घडलेल्या आहेत गुरुकुलामध्ये. हे मुलं सारखेच भांडायचे, ईर्ष्या करायचे, द्वेष करायचे. आणि कधी कधी पेपर जरी चेक केला तरी असं वाटू शकतं की गुरुजींनी ह्याला 2 मार्क एक्स्ट्रा दिले, त्यानं मी सगळं उत्तर सारखंच दिले, गुरुजींनी त्याला मार्क एक्स्ट्रा कसं काय दिला. गुरुजीला गुपचूप काय ते आणून देते का बिडी वगैरे तंबाखू, असं असू शकते. गुरुजींना असं असू शकते, घरी जर पारायच्या पुढे असेल तर हळूच एखादं देऊ शकते आणून. काय नेमकं आहे. मग एकदा काय झालं, द्रोणाचार्यांना लक्षात आलं की जी पोरं आहेत ना सगळी ही ईर्ष्या करतात सारखी एकमेकाशी. लहान लहान मुलं, हे लहान मुलांना सुद्धा आई वडिलांनी शिकवायला पाहिजे. आजकालचे आई वडील मी बघतोय छोट्या छोट्या गोष्टी मुलांना शिकवत नाही. त्यांना मुलांना ट्युशनला लावायचा, इंजिनियर बनवायचा, डॉक्टर बनवायचा एवढंच डोक्यात आहे. ते आई वडील मूर्ख आहे एक नंबरचे. छोटे छोटे हात कसा धुवायचा, पाय कसे धुवायचे, कुठं कानात बोट घालायचं, नाकात बोट घालायचं शिकवायला पाहिजे ना. काही शिकवत नाहीत मुलांना, त्यांना देत नाही, काय शिकवणार आहे. कसं उठायचं, कसं बसायचं. मला आठवत आहे की मी लहान असताना आंघोळ करताना सुद्धा आमची आजी जी आहे ना, मला आठवत आहे मी 16 वर्षाचा असेपर्यंत मला आंघोळ घातली आमच्या आजी. म्हणजे आंघोळच करू देत नाही, तुला जमत नाही म्हणजे आंघोळ करायला, हा नुसतं पाणी उतरून देतोय बदा 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 बदा. दगड आणणार, नारळाचा कात्या आणणार, त्याला घासून घासून आंघोळ करणारी, कोपर कशाला काळ झालेत म्हणणार, खेळायला जायचं माती तिकडं तिकडं. कुठली आई मला नाही वाटत असं करत असला. असू शकते एखादी महान, पण पटले सरांना पडलं. खरं बोलतो मी, कसं खोटं बोलतो. मोबाईल कोणी बघायचा, टीव्ही कोणी बघायचा, मालिका कोणी बघायचं, महिलांचाच कास झालेला आहे. 16 वयापर्यंत मी आमच्या आजी मी आंघोळ, आम्ही नको मला जमते आंघोळ घालत नाही, घालायला जबरदस्ती येऊन घाललं. शेवटी शेवटी काय येऊन परत आंघोळतून जाणार. सांगण्याचा विषय की लहान मुलांवर छोट्या असल्यापासून धर्माचे धडे द्यायला पाहिजेत. हा धर्म काय असं समजून नका, पोरं लहान आहे ते काय, लहान आहे तर मोबाईलच वापरतो, सगळं कळतंय पोरांना. बारक्या पहिली तुझ्या पोरांना सगळं कळतंय. धर्माचं शिक्षण का द्यायला तुम्ही मागं पुढे करताय.
त्याला श्लोक पाठ करायला लावा, त्याला बसायचं कसं, उठायचं कसं ते शिकवा. नाही, लहान मुलाकडे गोष्टी, कारण आई वडिलांना ज्ञान नाही धर्माचं, त्यामुळे गोष्टी करतात मंडळी. द्रोणाचार्यांनी ओळखले की मुलं ईर्षा करतायत. त्यांना वाटतं की अर्जुनाला मुद्दाम असं चांगलं शिक्षण देतोय वगैरे वगैरे, असं काही नाही. अर्जुन खरंच श्रेष्ठ आहे. असं म्हटल्यानंतर मग त्यांनी एक प्रयोग केला. एक पक्षी ठेवला झाडावरती. झाडावर एक पक्षी होता. सगळ्यांना बोलवलं, त्या कौरवांना बोलवलं आणि सगळ्यांना बोलवलं, पांडवांना बोलवलं, युधिष्ठिर महाराजांना बोलवलं. म्हणजे तुम्हाला काय दिसतंय झाडावरती? ते म्हणले मला झाड दिसतंय, फांदी दिसते, त्यावर एक पक्षी दिसतोय. सर मागं म्हणले. भीमाला बोलवलं, तुला झाडावर काय दिसतंय म्हणले. ती म्हणले आंबे दिसते. भरपूर आंबे लागले म्हणले, एका फाटीला 10 आहेत म्हणले. जाणं मला नको सहदेव बोलवले, त्याने सांगितलं हे दिसतंय ते दिसतं. दुर्योधनाला बोलवलं. दुर्योधन म्हणले मला हे झाड दिसते, त्या झाडामध्ये झाड दिसतंय म्हणले. कोण जाणं म्हणले. सगळे बोलवले, काहीतरी वेगळंच उत्तर द्यायचे. अर्जुनाला बोलवलं आणि अर्जुनाला बोलवून तुला म्हणले काय दिसतंय. अर्जुन म्हणला मला झाडावरती एक पक्षी दिसतोय आणि त्या पक्षाचा डोळा दिसतोय म्हणले, पण बाकी काही दिसत नाही म्हणले. मार म्हणले डोळावरून म्हणले. एक बाण घेतला अर्जुन, डोळावरून शब्बास म्हणले अर्जुन. आलं का लक्षात म्हणले. हा हुशार आहे म्हणून त्याला मी पुढे घालतोय, माझं काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही मट्ट आहे, त्याला मी काय करणार. तुला काय दिसतंय म्हटलं, तुझे एक झाड दिसतंय, त्या झाडाला अजून एक झाड दिसतंय. काय गरज आहे माणसं बघायची. भीमाला विचारलं, भीम म्हणते वर आंबे बी दिसते झाडावर. अरे पक्षी दिसतोय, पक्षाचा डोळा दिसला पाहिजे ना. अर्जुन हा फार मोठा धनुर्धर होता. हा साक्षात नरनारायण अवतार आहे तो अर्जुन. ते काही साधारण व्यक्ती नाहीये. आणि मग अशी घटना घडत असल्यानंतर मुलांना सारखं कळायचं की गुरुजी जरा फेट गडबड करते. त्या अर्जुनाला लय पुढं घालतंय गुरुजी. गुरुजीवरही थोडासा डाऊट त्या दुर्योधनाचा. आणि मग अशा प्रकारे त्या लहान मुलांचं जीवन जात होतं. एके दिवशी एक घटना घडली मंडळीनो. एके दिवशी एक निषाद पुत्र, त्याचं नाव एकलव्य. काय नाव? ऐकलंय का तुम्ही हे नाव विचारलं? पण ते आता मी आज वेगळ्या दृष्टिकोनातून तुम्हाला इतिहास सांगणार आहे, जे तुम्ही कधीच ऐकलेलं नाही. एकलव्य जो आहे, हा एकलव्य निषाद पुत्र होता. निषाद म्हणजे आदिवासी जमातीतला म्हणलं तरी हरकत नाही. ते आदिवासी जमातीतला पुत्र, पण त्याचे विचार पण खालच्या वृत्तीचे, खालच्या लेवलचे विचार त्या एकलव्याचे. आणि मग हा जो एकलव्य आहे, या एकलव्याने एके दिवशी आला द्रोणाचार्यांकडे. गुरुजी मला असं तुमच्या अकॅडमीमध्ये ऍडमिशन द्या, मला प्रवेश द्या. मग गुरुजींनी सांगितलं काय तुझं नाव काय? माझं नाव एकलव्य निषाद. जा म्हणलेला. तुझी लायकी नाही म्हणजे शिकायची आमच्या अकॅडमीमध्ये. म्हणले त्यांना बरं वाईट वाटलं. म्हणले मी कमी जातीचा म्हणून मला तुम्ही हिणवता, मला बाहेर काढलं अकॅडमीमधून. म्हणले ठीक आहे. हा एकलव्य घरी नाही गेला, हा एकलव्य जंगलामध्ये गेला. जंगलामध्ये एका झाडाखाली त्याने द्रोणाचार्यांचा मातीचा पुतळा बनवला आणि त्या पुतळ्याची तो पूजा करू लागला. पुतळ्याला प्रार्थना करू लागला, पूजा करू लागला. आणि त्याने काय केलं, त्या पुतळ्यालाच गुरु मानलं आणि सगळ्या विद्या तो प्राप्त करू लागला. असंही होतं, हे ते विद्या नाही असं नाही. जी श्रद्धा असेल तर विद्या प्राप्त होते. मग ते म्हणलं ठीक आहे. तर एकलव्याला त्यांनी विद्या काही गुरुच्या कृपेने प्राप्त झाल्या असतील. हा जो एकलव्य आहे, एकदा जंगलामधून चालले होते हे सगळे पांडव आणि कौरव, आणि हे कळालं एकलव्याला. आणि एकलव्याला कळाल्यानंतर एकलव्य त्या ठिकाणी म्हणला आता मी तपस्या करतोय, दाखवलं पाहिजे ना कोणाला तरी. बघा आपण एवढं मोठं शिक्षण घेतो तर आपण काय करतो, लगेच स्टेटसला ठेवतो की आज मला अवॉर्ड मिळाला, माझं आज हे झालं, मला डिग्री सर्टिफिकेट मिळालं, मला पहिला नंबर आला वगैरे वगैरे. याच्यामध्ये काय आहे, दुसऱ्याला दाखवण्यासाठीचं शिक्षण आपण घेत आहे, हे लक्षात घ्या. हिच्या करणारच आहे. आता जे आम्ही शिक्षण घेतोय दुसऱ्याला दाखवण्यासाठीचं शिक्षण आहे. आय एम अ डॉक्टर, आय एम अ इंजिनियर, आय एम अ कलेक्टर.
दुसऱ्याला दाखवण्यामध्ये आम्ही आनंद घेत आहे, स्वतःला प्रगती करण्यासाठी नाही आम्ही शिकत आहे. हे सत्य आहे. एकलव्याचं तेच प्रॉब्लेम. तपस्या केली जंगलामध्ये जाऊन, पण का तपस्या केली एकलव्याने? आय वॉन्ट टू बी बेटर दॅन अर्जुन. मला अर्जुनापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर व्हायचं आहे, अशी इच्छा, ईर्ष्या. म्हणून एकलव्यानं तपस्या केली जंगलात जाऊन. आणि जंगलामध्ये गेल्यानंतर अर्जुना म्हणलं आकर्षित करण्यासाठी त्याने बाण सोडला. कुणी? एकलव्याला. एक नाही, एका मागं एक अनेक बाण सोडले. एक कुत्रा भुंकत होता, त्या कुत्र्या तोंडात गेले बाण सगळे. त्या कुत्र्या तोंडामध्ये गेले, भुंकायला बंद झाला कुत्रा. मग द्रोणाचार्यांनी पाहिला, अरे एवढा एक्सपर्ट व्यक्ती कोण आहे कुत्र्या तोंडामध्ये बाण सोडतो? बघावं म्हटलं पुढं. तो कोण आला तिकडे? एकलव्य आहे. कोणतरी व्यक्ती बसला एकलव्य नावाचा. सगळे तिकडे आले, द्रोणाचार्य आले. प्रणाम गुरुजी, प्रणाम. कोण आहेस बाळा तू? मी तुमचा शिष्य आहे. म्हणजे आमच्या अकॅडमीमध्ये तर असा कोण नाही एकलव्य नावाचा, नाही का? तेव्हा आलो, तुम्ही मला ऍडमिशन दिलं नव्हतं तुमच्या शाळेमध्ये. मग मी आता तुमची मूर्ती बघा म्हणून तुमची मूर्ती बनवली, इथं हे केलं. बर. त्याला वाटलं गुरु प्रसन्न होतील, गुरुजी प्रसन्न होतील, पण गुरुजी काही तशातले नव्हते. गुरुजी हुशार होते. गुरुजींनी बघितलं आणि विचार केला, हा एकलव्य असू द्या, जातीवर जात नाही मी, पण याचे विचार पण खालच्या वृत्तीचेच आहे. पहिली गोष्ट, कारण हा दाखवू इच्छितो की मी किती महान आहे. मी असा अर्जुन पण महान आहे, कसा दाखवतो? त्याने कोणाच्या तोंडात बाण सोडले हो? आणि कुत्र्याला बिनकामात भुंकायचं बंद केलं की नाही? तर स्वभाव आहे भुंकणे. इतर जीवाला त्रास द्यायची काही गरज नव्हती ना त्याने. पण खालच्या समाजातले लोक, खालच्या वृत्तीचे लोक, ह्याला शूद्र विचार असं म्हणतात. ते असंच मग काहीतरी विचार करतात. कुत्र्या तोंडात बाण सोड, कुत्र्या तोंडात बाण सोड. अर्जुन जो आहे, अर्जुनाने असा बाण सोडायचा अर्जुन की जी गाई असेल किंवा बैल असेल, त्याला जी बांधलेली काय मुसकी, त्या मुसकीमधनं बाण शिरून कोणतीही इजा नव्हता बाहेर येत होतो. एवढा अर्जुन हुशार होता धनुर्विद्येमध्ये. अर्जुन पण करू शकतो, हे काही अवघड नाही गोष्ट. पण ह्याने दाखवून दिलं बघा, म्हणजे कुत्र्याला काही न लागता बाण सोडून दाखवलं तोंडामध्ये. विचार, दोघंही हुशार आहेत धनुष्य चालवण्यामध्ये, पण वापर कसा केला याच्यावरून समजतं की बुद्धी काय तुझ्या डोक्यामध्ये. हा खालची वृत्ती पहिली. मग द्रोणाचार्याने काय केलं? द्रोणाचार्यांना समजलं की हा जो व्यक्ती आहे, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, पुढे जाऊन फार मोठा गोंधळ माजवणार आहे. कारण याने जे शिक्षण घेतलेलं आहे, मी याला नको म्हटलं होतं, शाळेमध्ये ऍडमिशन दिलं नव्हतं, स्वतः जाऊन गुरु पुतळा बनवून घेतलेला आहे शिक्षण, नको म्हणताना सुद्धा. मग आता गुरूंची आज्ञा तर ऐकली नाही. मग आता म्हटले हा असाच आहे, आपलीच विद्या शिकणार आणि आपल्यालाच उडवणार नंतर, ह्यातला प्रकार आहे म्हणले सगळं. त्यामुळे म्हणले याला पटकन काहीतरी उपाय केला पाहिजे. म्हटले धनुष्य बाण चालवण्यासाठी मंडळीनो, हा हाताचा, उजव्या हाताचा अंगठा फार महत्वाचा असतो. त्याच्या बाण सोडतो इकडे असा, इकडे बाण धरतो असं, आणि असं हे अंगठा फार महत्वाचा. अंगठा नसलं तर करू शकतो, पण बाण जास्त लांब जात नाही. ऍडजस्टमेंट करू शकतो, एका पाठोपाठ करू शकतो, ताकद नाही राहत, ग्रीप नाही राहत. त्याला अंगठा हा लागतोच. आणि ते म्हणजे तुझा उजवा अंगठा दे, म्हणजे कापून दक्षिणा. मला गुरु मानतोस ना, दक्षिणा दे ना. तसं द्रोणाचार्य प्राण पण मागू शकले असते घेऊन. त्यांना खरंच काय करायचं असतं द्रोणाचार्यांना, त्याला मारायचं असतं, प्राणच घेतले असते ना, अंगठा मागली. जेणेकरून त्याने त्याचा विद्येचा गैरवापर करू नये म्हणून अंगठा मागून घेतला. हा कॉन्ट्रोवर्सीचा विषय. लोक म्हणतात की अन्याय केला द्रोणाचार्यांनी, अर्जुनाच्या पुढे निघून चालला होता एकलव्य, एवढा हुशार होता, कमी जातीचा आहे म्हणून त्याच्यावर अन्याय केला, कारण द्रोणाचार्य ब्राह्मण होते. काही वाद समाजामध्ये चालत, ब्राह्मणवाद असं काही नाहीये मंडळी. गुरूंना सगळं माहिती असतं, कोण काय करणार आहे, कोण काय करणार आहे. त्या पद्धतीला त्या विद्यार्थ्यांना ते ट्रीट करतात. हे म्हटले हा जाऊन गोंधळ माजवेल म्हणले, आणि गोंधळ माजवलाच एकलव्याने. अंगठा काढून घेतला म्हणजे गप्प बसला नाही. हाच एकलव्य कुठं उपस्थित होता माहितीये का तुम्हाला?
ज्या वेळेला अमरावतीमध्ये कौंडिण्यपूरमध्ये रुक्मिणीला पळवून न्यायला भगवंत आले होते द्वारकेवर श्रीकृष्ण, त्यावेळेला रुक्मिणीचं लग्न त्यांच्या वडिलांनी शिशुपालाशी ठरवलं होतं. त्यांच्या पक्षामध्ये हा काम करत होता एकलव्य. म्हणून म्हटलं खालच्या वृत्तीचा होता, राक्षसी वृत्तीचा होता एकलव्य. त्यांच्या पक्षामध्ये हा काम करत होता. जेव्हा भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीला घेऊन पळून चालले होते, द्वारकेकडे निघाले ते रथामध्ये, त्यावेळेला त्यांना मारायसाठी म्हणून एकलव्य मागे लागला. भगवंत आहे मागे. भगवंत बोलले अरे कोण साधारण जीव आहेस तू, मी भगवंत आहे, तू मला मारण्याचा प्रयत्न करतोय. भगवंताने एक बाण सोडला, एकलव्य जाग्याला मेला. वृत्ती काय बघा, भगवंताला मारण्यासाठी निघाला हा एकलव्य. म्हणजे हे द्रोणाचार्यांना माहित होतं, आणि त्या अंगठा ठेवला असता म्हणजे महाभारतात बी आला असता काय तर गडबड करायला तिकडं. म्हणून अंगठा मागून घेतला पहिली गोष्ट द्रोणाचार्यांनी. म्हणून म्हणजे ब्राह्मण पूर्वीचे किंवा हे गुरुपद जे आहे हे समाजाला दिशा देणारे पद आहे. द्रोणाचार्यांनी अंगठा कापून घेतला. मग त्यानंतर मग द्रोणा अजून एक शिकायला मिळतं एकलव्याच्या गोष्टीमधून की का द्रोणाचार्याने अंगठा कापून घेतला एकलव्याचा. एक तर हा उद्देश की हा काय गडबड माजवेल. दुसरी गोष्ट, एकलव्याने जे शिक्षण घेतलं, जी तपस्या केली, ती स्वतःमध्ये प्रगती करण्यासाठी तपस्या केली नाही, त्यांनी अर्जुनापेक्षा चांगला बनण्यासाठी तपस्या केली. सगळ्यात मोठी चूक. आणि आजच्या शिक्षण संस्थेमधला सगळ्यात मोठा फॉल्ट, घोटाळा हाच आहे. आज आपण युपीएससी करतायत, एमपीएससी करतायत, सगळं करतायत, मोठमोठ्या ट्युशन लावतात, अकॅडमी लाखो रुपये फी भरतायत. कशासाठी चाललंय सगळं हे? आय वॉन्ट टू बी बेटर दॅन हिम. मला त्याच्यापेक्षा मला चांगलं बनायचं आहे. ही कॉम्पिटिशन, ही स्पर्धा इतरांशी करू नका असं शास्त्राचं म्हणणं आहे. वैदिक शिक्षणामध्ये शिकवलं जात नाही. वैदिक शिक्षण जे आहे, एज्युकेशन आहे, हे दुसऱ्यावर मात करण्यासाठी आणि पहिला नंबर काढण्यासाठी कधीच नाहीये. वैदिक शिक्षण हे स्वतः सुधारण्यासाठी आहे. म्हणून स्पर्धा ही इतरांशी करायची नसते, स्पर्धा स्वतःशी करायची असते. मी किती सुधारू. ह्या शिक्षणाचा उद्देश एकच आहे, स्वतःची सुधारणा. पण आजकाल लोकांना दुसऱ्याचा पाय वळून त्याला 2 मार्क कमी कसे पडतील आणि माझा कसा नंबर लागेल, आणि काय म्हणे स्पर्धाच युग म्हणे, स्पर्धेचं युग आहे म्हणे, कॉम्पिटिशन चालू आहे म्हणे, युपीएससी एमपीएससी इज ऑल थर्ड क्लास. हे विचार सगळे खालच्या वृत्तीचे विचार आहेत. त्याला खाली वरून मला वर जायचं आहे, त्याला 2 मार्क कसे कमी पडतील, माझा कसा पहिला नंबर येईल. हे गुरुजी असा शिकवतच नसतो. तो गुरुजीच नाहीये पहिली गोष्ट. गुरुजी शिकवतो की तुझ्यामध्ये दुर्गुण कसे निघतील, तू कसा सक्षम होशील, हे गुरुजींनी शिकवायला पाहिजे. त्याला गुरुजी म्हणतात. पण आजकालचे गुरुजी किंवा अकॅडमी, मग आमच्या अकॅडमी मधला विद्यार्थी पहिला आलेला आहे. त्याच्या अकॅडमीचं नाव सुद्धा एकलव्य अकॅडमीच ठेवलं आहे. बऱ्याच अकॅडमीची नाव एकलव्य अकॅडमी आहे. द्रोणाचार्य अकॅडमी पाहिजे, बरोबर आहे की नाही. आणि काय लोकांना माहित नाही ना, कारण वृत्तीच खालची आहे ना. दुसऱ्याचा पाय वळून पुढे जायचं. मग आरक्षण आम्हाला तिथं पाहिजे, SC ST OBC, आणि त्यामध्ये जागा आहेत नेमून दिलेल्या, त्या आम्ही घ्यायच्या, बळकवायच्या, पोट भरायचं. म्हणून शिक्षण जे आहे हे पोट भरण्यासाठी नाहीये शिक्षण, हे लक्षात घ्या. हे नोकऱ्या करतो नाही, पोट भरण्यासाठी नाही असायला पाहिजे. हे स्वतःमध्ये स्किल डेव्हलप करण्यासाठी शिक्षण पद्धती असते. पण दुर्दैवानं आजची जी शिक्षण पद्धती आहे ही डेव्हलपच होऊ देत नाही पोरांना, विकासच होऊ देत नाही त्याच्यामधल्या गुणांचा. ते काय करते, पापा कहते हे बडा नाम करेगा, मेरा बेटा इंजिनियर बनेगा. मग काय शेजारीच पोरगं इंजिनियर झालंय, आमचंही झालं पाहिजे. लहानपणापासून त्या पोराच्या मनावरती तुला इंजिनियर व्हायचं, तुला इंजिनियर व्हायचं, तुला डॉक्टर व्हायचं, तुला डॉक्टर व्हायचं. कशाला? अरे त्याची कंपाऊंडर बनायची इच्छा नाही, लायकी पण नाही. पण त्याला तुम्ही कुठंतरी जाऊन, कर्नाटकात जाऊन, कुठं आसाममध्ये जाऊन पैसे भरून रशियामध्ये जाऊन त्याला MBBS करून आणणार, गावात बोर्ड लावणार, रशियातून MBBS पदवी प्राप्त. अरे गाढव कधी घोडा होतो का? गाढवच आहे ना. वरडायला लागले ते असंच करणार आहे तो. रशियामध्ये जाऊन त्याला तिथे MBBS ची पदवी पैसे भरून आणणार, गावामध्ये बॅनर लावणार.
हे आजच्या एज्युकेशन सिस्टमचा, शिक्षण संस्थेचा फार मोठा फॉल्ट आहे. शिक्षण हे स्वतःला प्रगती करण्यासाठी असतं, स्वतःतल्या गुणांना वाव देण्यासाठी शिक्षण असतं. ते स्किल डेव्हलप झाले पाहिजे, कौशल्य डेव्हलप झाले पाहिजे लोकांचे. पण नाही, त्याची इच्छाच नाहीये. त्याला आवड आहे कशात तरी, बाबा माती कामामध्ये आवड आहे, त्याला त्याचं शिक्षण द्या. एखाद्याला गायन आवडतं त्याला गायक बनवा, एखाद्याला नृत्य आवडतं त्याला नृत्य शिकवा. तसं नाही, तुला इंजिनियर बनायचं आहे, तुला डॉक्टर बनायचं आहे. हे लहान वयापासून आपण त्या मुलांच्या मनावर बिंबवलेलं मंडळी. आणि म्हणून ती मुलं इच्छा नसताना मग त्या फील्डमध्ये आपलं घातलंय ते करायचं, बरं आहे की नाही. एक आपल्या गावामध्ये डॉक्टर आहे, तर मी लहान असताना त्याला बघायचो, तो BMS ला होता तिकडे, त्याला वडिलांनी टाकलं होतं. त्याला अभ्यास करून नाही BMS ती पात्रताच नव्हती ना. त्याला वेळ लागला, दुसऱ्या वर्षालाच वेळ लागला त्याला कॉलेज. सण होईना अभ्यास करायचं. मग ते दुकानात आलं, किराणा दुकान होतं आमचं, दुकानामध्ये आलं म्हणजे नारळ कसे किलो आहे, साखर केवढ्याला एक आहे, नारळ केवढ्याला एक असं म्हणलं पाहिजे, साखर कशी किलो असं म्हणलं पाहिजे. आमच्या मातोश्रीने सांगितलं त्याला वेळ लागला. आणि मग तो आला, परत सुधारला झाला, काय तर झालं. म्हणजे डॉक्टर झाला तर इंजेक्शन कसं काय वाटलं होतं. मला मोठी समस्या होती, पण झाला तो त्या कृपेनं नीट झाला तो व्यक्ती. आजकाल लोक मौजमध्ये डॉक्टर दवाखाना आहे त्याचा, मंदिराचा नाव आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. पण सांगण्याचा उद्देश की मुलांची इच्छा नसताना सुद्धा तुम्ही त्यांना जबरदस्ती करत आहात शिक्षण घेण्यासाठी. कशासाठी? पोटासाठी. मग तो व्यक्ती तिथं जाऊन सुखी होऊ शकत नाही. म्हणून पूर्वी कसं होतं, वैदिक गुरुकुल पद्धतीमध्ये त्या मुलांना शिक्षण द्यायचे. कसं द्यायचे मला सांगतो. वय वर्ष 12 पर्यंत, समजत नाही तोपर्यंत त्या मुलाकडे बघायचे गुरुजी. काय करायचे, ह्याला काय आवडते, लहान वयापासून काय आवडतं, ह्याला माती काम आवडते, ह्याला सुतार काम आवडते, ह्याला शेतीमध्ये इंटरेस्ट आहे, ह्याला चित्र काढण्यामध्ये इंटरेस्ट आहे, ह्याला फोटो काढण्यामध्ये इंटरेस्ट आहे, ह्याला मोबाईल खेळण्यात इंटरेस्ट आहे. जे काय असेल ते गुरुजी ऑब्झर्व करतात, बघतात. आणि मग 12 वर्ष त्या मुलाला पूर्ण झाले की मग ते ठरवतात की त्याच्या इच्छेनुसार तुला या फील्डमध्ये प्रवेश करायचा आहे, तुला सुतार कामामध्ये जायचं आहे. अशा पद्धतीनं वैदिक शिक्षण दिलं जायचं आणि मग तो व्यक्ती त्यातले गुण बाहेर यायचे आणि तो आनंदाने जगायचा. अशा प्रकारे ठीक आहे, तो आपला विषय वेगळा. पण एकलव्याची कथा मी तुम्हाला सांगितली. दुसरा मुद्दा एकलव्य जो होता, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. आता गुरुजी नाही म्हणल्यानंतर गुरूंच्या विचाराच्या विरोधामध्ये जाऊन स्वतःच गुरुचा पुतळा बनवून मग काय केलं त्यांनी, विद्या प्राप्त केली. ठीक आहे, तुला विद्या मिळाली कारण त्यांना गुरु मानलंय, ठीक आहे, ही चांगली गोष्ट आहे. तर ते तुला नाही म्हणले होते की नाही. मग त्या द्रोणाचार्याचा पुतळा बनवून तू स्वतःच त्याला गुरु केला, स्वतःच विद्या घेतली. मग भविष्यामध्ये जाऊन सगळं असंच होईल ना. म्हणून द्रोणाचार्याने अंगठा कापून घेतला. प्रत्येक जण काय करेल, माझा गुरु कोण आहे. आता ज्ञानेश्वर महाराज इथे आहे, तुकाराम महाराज बसले आहे. एक जण उठणार, म्हणणार मी तुकाराम महाराजांकडे दीक्षा घेतली आहे, तुकारामाचा पुतळा बसवतो इथे आणि मग मी काय करतो, मी त्यांचा, माझे गुरु तुकाराम महाराज आहेत असं म्हणू शकतो एखादा व्यक्ती. माझे गुरु ज्ञानेश्वर महाराज आहेत असं म्हणू शकतो एखादा व्यक्ती. मग गुरु शिष्य परंपरा बंद पडेल की. उद्या कोण एखादा उठेल आणि म्हणेल कृष्णापासून दीक्षा घेतली, कृष्णाचं मूर्ती बनवली, तेच माझे गुरु आहेत असं म्हणू शकतो नाही का. म्हणून द्रोणाचार्याचा अंगठा कापून घेतला. म्हणजे हे वागणं बरं नाही. तू काय केलं हे सगळं, हे गुरु शिष्य परंपरा. कारण त्याला जीवित गुरु हा पाहिजेच, लाईव्ह गुरु पाहिजेच, काम करून मोडून शिकवायला. का रे असं करतोस. गुरु हा जीवित गुरु पाहिजेच, म्हणून ती गुरु परंपरा पाहिजे. आजकाल मग काय, आता कसं ही परंपरा येते, त्या परंपरेमध्ये आचार्य आहेत. भगवान श्रीकृष्णापासून ही परंपरा सुरू होते, ब्रह्माची, परत नारदची, आणि मग खाली असं येते व्यासदेवांकडून इकडं आली परंपरा. मी कुठंपर्यंत आली परंपरा, चैतन्य महाप्रभूपर्यंत आली. चैतन्य महाप्रभूपासून परत खाली आली, मग इकडे 6 आचार्य झाले आणि मग ते प्रभुपाद महाराजांपर्यंत आले. प्रभुपाद महाराजांचे काही शिष्य झाले, त्यांच्या शिष्यांचे आम्ही शिष्य झालो. असं ही परंपरा पुढे जायला पाहिजे. जीवित गुरु पाहिजे. नाहीतर मग आपण लोक काय करतील, कोणालाही उचलतील, मूर्ती बनवतील आणि माझे गुरु म्हणतील. बरोबर आहे की नाही, असं होऊ शकतं. म्हणून अंगठा कापून घेतला, असं नाही करायला पाहिजे.
तशा अनेक कारणं आहेत की एकलव्याने का बरं एक लोक म्हणतात की एकलव्यावरती अन्याय केला नाही, हे चांगल्यासाठीच केलं आचार्यांनी. आणि अशा अनेक कारणं आहेत, पण आपल्याला एवढा विशेष वेळ नाही आपल्याकडे ही चर्चा करायला की कशा पद्धतीने त्याचं कार्य केलं एकलव्याने. दिवसामागून दिवस जात आहेत, हे मुलं लहान अशी मोठी होत आहेत, तरुण झाले सगळे. पांडव हे कौरव पांडव सगळे तरुण झाले. आणि मग तरुण झाल्यानंतर शक्ती वाढत आहे सर्वांचीच, ईर्ष्या पण वाढत आहे, एकमेकांबद्दल द्वेष आहे. राजा कोण बनणार, कोणाचा नंबर आहे? युधिष्ठिराचा नंबर आहे. 5 पांडवांमध्ये सगळ्यात मोठा कोण आहे? युधिष्ठिर. राजा तोच बनणार, सगळ्याला माहिती आहे. यांना संपवायचं कसं? जीवे मारण्याचा प्रयत्न लहान असल्यापासून चालू होता. आता हे सगळे मोठे झाले, अजून लग्न नाही झालं पांडवांचं. म्हटले एक योजना केली. ती योजना अशी होती मंडळींनो, ऐका सर्वांनी. म्हणले या 5 पांडवांना जर मारायचं असेल, भगवान शंकरांची एक दरवर्षी यात्रा भरते आणि मग त्या ठिकाणी म्हटले आमंत्रित केलं यायला 5 पांडवांना. या म्हटलं आपण ह्या वर्षी मोठी पार्टी करू, म्हणजे नियोजन करू म्हणले, आणि तुमच्यासाठी वेगळं घर बनवून म्हणले आपण ते. या दुर्योधन या कौरवांनी काय केलं, एक घर बनवलं. घर, ते घर असं होतं गवताच्या काड्यापासून बनवलं. त्याला मेण लावलं. मेण माहिती आहे का? लाख बांगड्या आहेत ना लाखेच्या, तर ते लाख पेट घेतलं, ते मेण बनवलं. त्या गवताच्या काड्या घेतल्या, त्यात तूप ओतलं, ते मेण तूप लावून चांगलं एका सुंदर असं टेम्पररी घर बनवलं त्या माळावरती. आणि म्हणले या स्वागत आहे म्हणजे तुमचं. तो बनवणाऱ्या व्यक्तीचं नाव सुद्धा आहे. तो व्यक्ती आला तिकडे ज्याने ते घर बनवून दिलं होतं. मग यांचं पांडव निघाल्यानंतर त्याच्याबरोबर आई पण होती कुंती. हा सगळा प्रकार एका व्यक्तीच्या लक्षात आला की या पांडवांना मारायचा प्लान आहे. कोणाच्या लक्षात आला? विदुर मामांच्या, काकांच्या. विदुरांच्या लक्षात आला, म्हणजे यांना मारायचा प्लान आहे म्हणजे पांडवांना यांचा. आणि मग त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी म्लेच्छ भाषेमध्ये संदेश दिला, सांकेतिक भाषेमध्ये. म्लेच्छ भाषा म्हणजे इंग्रजी. सगळ्यात खराब आणि थर्ड क्लास भाषा इंग्रजी. कारण कलियुगाचं एक वैशिष्ट्य आहे, जेवढं थर्ड क्लास आणि खालच्या वृत्तीत असेल त्याला नंबर 1 म्हटलं जातं. जसं आजकालचे हिरो आहे. जर आज इथे हेमा मालिनी आले तर इथे एक सुद्धा थांबणार नाही, मला 100% माहिती. सगळे फोटो काढायला लागतात. माझ्याबरोबर कोणी फोटो काढत नाही, टाकल्यावर फोटो काढायचा. पण एखादा हिरो आला तरी तर मग सगळे फोटो काढायला तिकडे जाते, कोणी थांबणार नाही. गॅरंटी आहे मला, गॅरंटी बी गॅरंटी. येऊन देतो पैसे लावू. म्हटले कलियुगाचं वैशिष्ट्यच आहे, जेवढं खराब तेवढं चांगलं मांडलेलं आहे. म्हणून लोक त्यांची पूजा करतात, ते व्यभिचार करतात. ते लोक त्यांना चांगलं म्हणतो आपण. मोबाईलवरती डीपीला सुद्धा लोक फोटो ठेवायचा ठेवतात, बायकोवर तरी ठेवू. म्हणजे इतकं भयानक युग चालू आहे, त्याच्यामुळे सगळं उलट आहे. आणि कलियुगाची सुरुवातच होती ही, द्वापारयुगाचा शेवट होता. विदुरांनी म्लेच्छ भाषेमध्ये सांगितलं, इंग्रजीमध्ये बोलले विदुर, आणि सांगितलं विदुरांनी काय सांगितलं, म्हटले देयर इज अ डेंजर. तुम्ही जिकडे चालला तिकडे काय आहे, बिकॉज कारण काय केलेलं आहे तिकडे, असं एक घर बांधलेलं आहे जे गवताच्या काड्यापासून बनलेलं आहे, ज्याला मेण लावलेलं आहे, ज्याच्यामध्ये तूप ओतलेलं आहे, आणि काडी लावली की ती पेटून जाणार आहे, आणि तुम्ही पण त्यामध्ये स्वाहा होणार आहे. बी केअरफुल. कारण सगळ्यात एकच सांगता येत नव्हतं ना, म्हणून अशी भाषा वापरली जी कोणालाच येत नव्हती. फक्त इथे पांडवांनाच कळलं, युधिष्ठिर महाराजांनाच कळलं. विदुराची भाषा युधिष्ठिरांनाच कळली, पांडवांनाच कळली, फक्त बाकी कोणालाच कळालं नाही. म्हणून त्या भाषेचं अजून एक वाक्य त्यांनी वापरलं, सांकेतिक भाषा वापरली.
जेव्हा घराला आग लागते त्यावेळेला उंदीर कुठं जातो? बिळात. लगेच तो बीळ शोधतो, कुठे आहे बीळ. तसं म्हटले तुम्हाला सुद्धा एक बीळ तयार करावं लागेल. सांकेतिक भाषा सांगितली ना, समजून गेले. पूर्वी समजायचे, आता पाऊल घडून सांगितलं ते समजत नाही. तेव्हा त्यांनी एवढे सांगितलं की घराला आग लागली की उंदीर कुठे जातो? बिळात जातो. युधिष्ठिर महाराजांना कळलं की म्हणले या वाक्याचा काहीतरी अर्थ आहे. गेले. कुठे गेले? त्या घरामध्ये गेले. स्वागत केलं, आरती उतरली. या 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 स्वागत आहे तुमचं म्हणले आमच्या घरामध्ये. या म्हणजे मस्तपैकी आयुष्यान. आतमध्ये असं वाटत नव्हतं की काहीतरी मेनाचं घर बनवलंय म्हणून. त्यांना वाटलं की अरे काहीतरी कसं स्पेशल आहे. डायनिंग टेबल आणि बसायला खुर्च्या, काय काय सगळं झाडं नाच सगळं कसं डेकोरेशन केलेलं आहे सगळं. मस्त बांधलाय म्हणले. भीम म्हणला सगळं खरं मला तुपाचा वास करून येतोय म्हणला. काय म्हणलं तू बांधकाम करणारा म्हणलाय ते म्हणलं. काय म्हणले काय पदार्थ काय बनवलेत का म्हणले? हा हा म्हणले पदार्थ भरपूर वेळ तूप जरा जास्त होतले म्हणले. तुम्हाला आवडलं का? त्या घरामध्ये तूप होतलो त्यांनी सगळं. कुणाचं घर बांधलेलं जेणेकरून काढी टाकली की पेटावं. बघताय सगळीकडे करताय. युधिष्ठिर महाराजांनी ओळखलं हे लाक्षागृह आहे. त्याचं नाव काय? लाक्षागृह. लाख लाख म्हणजे ते मीन. लाक्षागृह आहे म्हटले. आपल्याला मारण्याचा प्लॅन आहे म्हटले. मग काय केलं? तो बांधकाम करणारा व्यक्ती निघून गेला. कोणी नसलं की 5 पांडवांनी कोणती काय करायचे? हळूहळू हळूहळू हळू जमिनीमध्ये भुयार करायचे तयार. रात्र झाली, सगळे झोपले की भुयार खांद्याला चालू करायचे. अशा प्रकारे त्याने ते भुयार तयार केलं. बरेच दिवस केले असे. सगळे आले की माती बिती सगळे साबणवर डायनिंग टेबल हलवून. कसं काय? ठीक आहे, हा ठीक आहे, व्यवस्था सगळे ठीक आहे, लाईट वगैरे पाणी वेळेवर ते सगळं हो छान छान जेवण वगैरे. संध्याकाळ झाली की भुयार तयार करायची. असं करत 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 त्यांनी एक सुरुंग बनवला जो बाहेर कुठेतरी जाऊन दुसऱ्या गावामध्ये निघत होता. आणि अशा प्रकारे त्यांनी एके दिवशी काय केलं? तो जो बांधकाम करणारा होता झोपला होता रात्री. त्याला म्हणले झोपला. रात्री हे सगळे पांडव उठले, ती महाराणी उठली आणि त्या सुरुंगामध्ये प्रवेश केला त्यांनी. आणि ते सुरुंग पूर्ण झाल्या त्या दिवशी आणि ते दुसऱ्या गावामध्ये निघाले. आणि इकडे या पांडवांनी त्याला आगीवर टाकले. आणि त्यामुळे तो बांधकाम करणारा जोडून गेला. आणि मग सकाळी बघतात तर काय तर त्या लाक्षागृहाच्या पाठीमागे एका खोलीमध्ये एक भिल्ल समाजाची 5 मुलं आणि त्यांची आई राहत होते. ते त्याच्यामध्ये जळाले. जळल्यानंतर काय कळतंय? 5 मुलं त्या नाव सकाळी उठले. दुर्योधनाला वाटलं पेटले रात्री म्हणजे म्हणलं तरी आपला कार्यक्रम सक्सेस झालेला आहे. दुर्योधन आला, बघितलं त्यांनी. बघितलं 5 माझी भाऊ होती, फार चांगली होते, मला सोडून शेवत नव्हते. भीम तर माझा फार प्रिय भाऊ होता. हा चेष्टेने आम्ही हाणामारी खेळायचो पण फार चांगलं होतं. शोकसभा जाहीर केली. असू द्या, नीतीचा नियम आहे, एक कधी तर आपल्याला जायचंच आहे. पण दुःख याच गोष्टीचं की लहान वयात गेली, तरुणपणी गेले, अजून लग्न व्हायची होती. लग्न झाल्यानंतर झालं असं बरं झालं असं. शोकसभा जाहीर केली होती. त्याला माहीतच नाही 5 मेलेले भिल्लाची मुलं आहेत. पांडव कधीच गायब झाले. अशा प्रकारे लाक्षागृह जळालं. आणि ती नंतर आली की तिकडे 5 पांडव. मग मात्र ह्याला धक्का बसला. हे झालं कसं काय? महाभारताची पार्श्वभूमी आपण तयार करतोय मंडळी. की पहिल्यापासून हे चालू आहे युद्ध सगळं घरामध्ये. प्रत्येकाच्या आपल्या घरात सुद्धा युद्ध चालू आहे. भावाभावामध्ये काय चालू आहे? वृत्ती खराब आहे ना, आध्यात्मिक ज्ञान नाही ना आपल्याला. भगवद्गीता वाचायला नको, सत्संगाला यायला नको, नामस्मरण करायला नको. भांडणं होणारच आहे घरात. हे महाभारत, ही भगवद्गीता काय शिकवते? आपल्या घरामध्ये जे भांडण कलह होतोय कशामुळे होतोय, का आपण पुढे जाऊ शकत नाही, पाय ओढण्याची वृत्ती आहे ना प्रत्येक घरामध्ये आहे. कोणाच्या घरी नाही, हात वर करा, लगेच काढतो, मला सगळ्या इतिहास माहिती. कारण ते जनरलाइज आहे सगळ्यांचा इतिहास. बोललं तरी लागूच होते, माहीत करून घ्यायची गरज नाही. घरोघरी आता गॅस आले विषय वेगळा. घरोघरी LPG गॅस.
तर मला सांगायचं तुम्हाला की हे तरुण झाले मुलं, पण यांची ईर्ष्या वाढत गेली, एकमेकांबद्दल द्वेष ईर्ष्या फार वाढत गेली. अनेक वेळा मारण्याचा प्रयत्न केला या पांडवांना. आणि मग गुरु द्रोणाचार्य जे आहेत, गुरु द्रोणाचार्य बघतायत या ठिकाणी काय झालेलं आहे, ही मुलं जरा वेगळ्या वळणावर चाललेली आहे. इकडे एक घटना घडते तेवढ्यामध्ये. वेळ झाला की हो थांबायचं. मला सांगायचं होतं की गुरु द्रोणाचार्य यांनी बघितलं द्रोणाचार्यांचं पण कशा प्रकारे अंत झाला, भीष्माचा कसा अंत झाला, त्याच्यामागे कारण आहे. भीष्माला सुद्धा मृत्युमुखी पडावं लागलं महाभारतात. कारण जैसे कर्म तैसे फळ. द्रोणाचार्यांनी कर्मकुटाने केले. द्रोणाचार्यांनी अकॅडमी खोलली, मुलांना शिक्षण दिलं, पण उद्देश वेगळा होता. म्हणता उद्देश काय होता माहिती का? अशी मुलं तयार करेन मी धनुर्धर आणि त्या माझ्या मित्राचा काटा काढेल. कोण मित्र? द्रुपद. थोडं नाव लक्षात ठेवा. हे द्रोणाचार्य जे गुरुजी आहेत ना, त्या गुरुजींचा एक मित्र आहे, त्यांचं नाव आहे द्रुपद महाराज. त्या द्रुपद महाराजांचं राज्य आहे एका ठिकाणी. आणि हे जे द्रुपद महाराज आहे, एकदा हे दोघं शाळेत एका शाळेत शिकत होते. कोण? नंदू. लक्ष नाही तुझं. द्रुपद आणि द्रोणाचार्य एका शाळेत शिकत होते. म्हणजे पण काय झालं, शाळा संपल्यानंतर तो झाला राजा, जो ब्राह्मण. आणि त्याला लाज वाटली द्रुपदाला, त्याने हात लावलेलं. एकदा हे घरी गेलं त्याच्या, मध्ये शाळेतला मित्र आहे सुदामा आणि कृष्ण. सुदामा जर गेला कुठे द्वारकेला आणि भगवंताने म्हणले जा, ओळखत नाही तुला, पुढे अपमान झाला असता ना सुदामाचं. पण तसं द्वारकेत नाही झालं, इकडे झालं. द्रोणाचार्य गेला, म्हणजे कोण द्रोणा, ओळखत नाही, जा म्हणले. अपमान केला द्रोणाचार्यांचा. ते म्हणले जातोय पण पुन्हा येईल मी पुन्हा येईल. भले पहाटे का होईल शपथविधी मी पुन्हा येईल. म्हणजे द्रोणाचार्य जा म्हणलेलं ब्राह्मण नाही म्हणले, तू कुठला परत येतोय म्हणले. आम्ही क्षत्रिय, आम्ही आशे, मराठा आहे, असं चालू होतं त्यांचं काहीतरी. मग द्रोणाचार्यांचा उद्देश काय होता, अशी पोरं बनवायचे आणि त्याच्यावर राज्य हिसकावून घ्यायचं. म्हटले जावा, म्हणले मी आज चुनौती देतो. म्हणले विद्यार्थ्यांनो, आज आपलं गुरुकुल शिक्षण पूर्ण झालेलं आहे म्हणले, आणि मला दक्षिणा हवी आहे म्हणले तुमच्याकडनं. काय दक्षिणा पाहिजे? दक्षिणेमध्ये मला तो द्रुपद राजा इथं 1000 पाहिजे म्हणे, डाव्यानं बांधून. जो कोणी आणेल तो माझा प्रिय शिष्य. गेले पहिल्यांदा कौरवांना जाऊन पांडव मध्ये आधी ह्याला पाठवा म्हणले. परत उठका देऊ 100 कौरव पहिले पाठवा म्हणले. ते गेले, 100 कौरव गेले. जी बघल ती त्यांना द्रुपद वाटायला. अहो कसला द्रुपद आहे, कुठं बसतो इथे विचारून जायचं. गेले ते सैनिकांशी लढून लढून आले माघारी. त्या सैनिकांनी त्यांना पळवून लावलं. त्या कर्ण सुद्धा होता. त्या द्रुपदाचे सैनिक एवढे शक्तिशाली होते की त्या कर्णाला सुद्धा पळवून लावलं. ते विचार करा, द्रुपद राजा किती श्रेष्ठ होता. अशा प्रकारे द्रुपद राजा, त्या द्रुपद राजाचे सगळे धूळ चारली ह्यांना, सगळे माघारी आले. जावा म्हणले, 5 पांडवांना पाठवलं. जावा म्हणजे त्या द्रुपद राजाला पकडून आणा म्हणले. मी पांडवांना पाठवलं. पांडवांना पाठवल्यानंतर पांडव गेले. भीम पहिल्यांदा पुढं, त्याच्या पाठीमागं अर्जुन, आणि त्याच्या पाठीमागं युधिष्ठिर, आणि दोन्ही बाजूला नकुल आणि सहदेव. टीम तयार केली. 5च आहेत पण हुशार आहेत. 100 आहेत पण गुडघ्यात मेंदू आहे. मुलं अशी जन्माला घाला, एकच घाला पण भगवंताचा भक्त असायला पाहिजे, हरिभक्त असायला पाहिजे. एवढे 100 काढून ठेवले, एकाला बुद्धी नाही.
काय उपयोग आहे? हे काय फॅक्टरी आहे का पोरं तयार करायची? एकच पण हरिभक्त जन्माला यावं. प्रभुपाद महाराज या संस्थेचे संस्थापक, त्यांच्या गुरु वडिलांची इच्छा होती, मला असा मुलगा यावा जन्माला की जो राधाराणीचा भक्त असेल, हरिभक्त असेल, जगभर आपल्या त्या भक्ती मार्गाचा प्रचार करेल. असा मुलगा जन्माला आला. हे सगळे आई वडिलांची इच्छा आहे. मुलगा बिघडला की ते आई वडिलांवर येते सगळं. तुम्हाला अहो आम्ही लई चांगले, आम्ही चांगले संस्कार दिले त्याला, पण गर्भधारण संस्कार नाही दिले ना. आता देऊन काय उपयोग आहे? गोळा वाळलाय तो चिखलाचा. आता काय नाही, आता तुटणारच आहे. आता तर तुम्ही काहीच करू शकत नाही. त्याचा स्वभाव गर्भातच बनला आईचा. म्हणले ठीक आहे. काय सांगतो तुम्ही तुम्हाला आता? पांडवांना पाठवलं. भीम पुढे होता. हत्तीचं 10,000 हत्तीचं बळ, सगळे हत्ती बित्ती सगळे चकनाचूर करून टाकायला पुढं आणि मार्ग तयार करायला जायला पुढं. सहज गेले आतमध्ये, सहज. कुठली सेना नाही, काय आडवीच येऊ दिली नाही त्याला. आणि मग राजा कोण? अर्जुन राजासारखा. तो पुढे आहे. तो पण नादनं काही बाण चालवतोय, मोठ्या मोठ्या सेनापतींना गार करतोय. आणि ते युधिष्ठिर महाराजांना काही होऊ नये म्हणून दोन्ही बाजूला दोन नकुल आणि सहदेव, युधिष्ठिर महाराज राजासारखे गेले. त्या द्रुपद महाराजाला बंदी बनवलं, धाव्याने बांधलं त्याला. कारण या द्रुपदाच्या सैनिकांनी सुद्धा कौरवांना बांधलं होतं, सगळ्यांना बंदी बनवून ठेवलं होतं. ते म्हणले सोडा. आमच्या गुरुजींनी सांगितलं ना, म्हणले आणि आम्हाला काही भांडण करायचं नाही. पाया पडायला लागली म्हणून सोडून दिले सगळे कौरव. आम्ही भांडण नाही करणार, आम्ही काय राज्य जिंकायला नाही आलो, आमचं गुरुजीने आम्हाला पाठवले. म्हणजे 5 पांडवांनी द्रुपदाला ओढत नेला आणि द्रोणाचार्याच्या पुढे उभा केला. घ्या म्हणजे गुरुदक्षिणा. अशा प्रकारे हा द्रुपद राजा आहे, याला बंदी बनवलं आणि म्हणले मान्य कर. म्हणले आता तुझं राज्य माझं आहे. म्हणले मी राजा आहे. म्हणले आता मी जिंकलंय. म्हणले तुझं राज्य. आता राजा कोण आहे? म्हणजे मी तरी ब्राह्मण असलो तरी सुद्धा मी पुन्हा आलेलो आहे आता इथं. आता माझं राज्य आहे आणि मी ब्राह्मण आहे, तू क्षत्रिय आहेस, मान्य आहे सगळं. पण म्हणले आता मी पुन्हा आलेलो आहे, आता हे राज्य माझं झालेलं आहे. पण आता काही हरकत नाही, मी जरी निवडून आलेलं असलं तरी सुद्धा तुला आम्ही उपमुख्यमंत्री बनवतो. आज तुला देऊन टाकतो. 3 विभाग काय करू, 2 करू, काय त्याला काय. पण मी राजा आहे, मान्य करा. म्हणजे ठीक आहे. मग त्याला निम्म राज्य दिलं, त्याला उपमुख्यमंत्री बनवलं. कुणाला? द्रुपदाला उपमुख्यमंत्री बनवला. हे मुख्यमंत्री म्हणले आता हे अर्धा राज्य तुला देऊन टाकतं. म्हणजे भीक म्हणून माझा अपमान करतोस काय? म्हणजे ब्राह्मणामध्ये ताकद होती, चाणक्य पंडित त्यांचा अपमान केला. धनानंद त्यांनी सुद्धा कशा प्रकारे राज्य आणलं सगळ्यांना आता माहिती आहे. मला सांगायचं हे होतं की हा द्रुपद कोण आहे ही कथा का सांगितली मी, कारण आता आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये द्रौपदीचं चरित्र पाहायचं आहे. महिला लक्षात ठेवायला लागेल तुम्हाला, कारण पूर्ण प्रवचन द्रौपदीवर होणार आहे. पुढचं द्रौपदीचा जन्म कसा झाला हे सगळं आपल्याला पाहायचं आहे. आता जन्म आज सांगितलं असता पण नको, कारण पुढच्या वेळेला आपल्याला व्यवस्थित द्रौपदीचा जन्म, द्रौपदीचं आचरण आणि द्रौपदीचा विवाह, या 5 पांडवांचा विवाह हे सगळं पाहायचं आहे. पण आजच्या कथेमधून आपल्याला हे शिकायला मिळालं मंडळींनो की कशा प्रकारे महाभारताला सुरुवात झाली. ईर्ष्या हा सगळ्यात मोठा रोग आहे मंडळी. ईर्ष्या नसायला पाहिजे कुठल्याही क्षेत्रामध्ये. आणि आपल्या घरामध्ये सुद्धा बघा ना किती ईर्ष्या आहे. ज्या घरामध्ये भजन कीर्तन होत नाही, नामस्मरण होत नाही, ज्या घरामध्ये गीता वाचली जात नाही, हरिभक्त नाहीये, मग तिकडे काय चालू आहे? लोकांची ईर्ष्या तर चालू आहे. या जगामध्ये काय आहे? 2 देशामध्ये ईर्ष्या चालू आहे ना. आता इराणमध्ये अमेरिकेमध्ये युद्ध चालू आहे, युक्रेनमध्ये अमेरिकेमध्ये युद्ध चालू आहे. ईर्ष्या तर आहे ना, तो भाग मला पाहिजे. अरे भगवंतानी तुला जे दिलंय त्याच्यामध्ये समाधान. संतांची शिकवण काय आहे? हीच तर शिकवण आहे ना. जेवढं तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यावरती सुखी समाधानी राहा तुम्ही. उगेची राहा, होईल ते सहज पहा. तुम्ही दुसऱ्याची डवळाडवळ करू नका. भगवंतानी तुम्हाला शेतकरी बनवलं, शेतकरी राहा. एवढी शेती दिली, शेती करा, भजन करा आणि निघा. तिथे परमनंट राहायला नाही आलेलो आपण.
हे आपलं घर नाहीये, आपलं घर वर आहे, भगवत धाम वैकुंठ. पण उगाच थोड्या थोड्या गोष्टीसाठी भांडायचं, शेतीसाठी भांडायचं, रस्त्यासाठी भांडायचं, कशासाठी या सगळ्या गोष्टी करायच्या? मग ते अमेरिका भांडते, 2 देशामध्ये युद्ध आहे, 2 घरामध्ये युद्ध आहे, भावाभावामध्ये पण युद्ध चालू आहे. म्हणून ईशोपनिषद मध्ये सांगितलेलं आहे, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन जगतेन भुञ्जीता मा कृता कस्य स्विद्धनम्. तुम्ही तुम्हाला दिलेले गोष्ट सांभाळा, दुसऱ्यामध्ये काय हात हे करू नका. भगवंतांनी तुम्हाला काय दिलंय? भारत दिलाय. भारत आहे. मग कोणीतरी येणार, त्यातनं काहीतरी भाग काढणार, पाकिस्तान तयार करणार, कोणी बांगलादेश तयार करणार. कशासाठी? मनुष्य जीवन याच्यासाठी नाहीये. मनुष्य जीवन भजन करण्यासाठी, भगवत प्राप्तीसाठी मनुष्य जीवन आहे. कुत्र्या मांजरासारखं भांडणं करू नका, असं शास्त्राचं म्हणणं आहे. घरामध्ये पण तेच आहे. आपल्या घरामध्ये 2 भाऊ भांडतायत, प्रॉपर्टीसाठी भांडतोय, सगळं भांडतोय. तर जेव्हा आपण भक्त बनतो ना, तेव्हा या समस्याचं निराकरण होतं मंडळी. येस, म्हणून सांगितलेलं आहे भगवद्गीतेमध्ये, यथा करोड विषयीचेन उत्पन्नती अधोपशाखा. काय म्हणलेलं आहे? तुम्ही झाडाच्या मुळाला पाणी घातलं, शेंड्यापर्यंत पोहोचतंय. तुम्ही सर्वांनी मिळून, दोन्ही भावांनी मिळून, सर्व मुलांनी मिळून, आई वडिलांनी मिळून जर भगवंताचं भजन केलं तर ते कुटुंब एकत्रित राहू शकते. पण एक दारू पितोय, एका नास्तिक आहे, एका देवच आवडत नाही, आणि एक देवाचं करतोय, कसं होणार? बरोबर आहे की नाही? म्हणून सगळं फिरून पुन्हा आई वडिलांकडेच येत आहे. म्हणून आपल्या ही संस्कृती आहे, हा धर्म आहे, हे कधी टिकतं? जेव्हा मुळाला व्यवस्थित पाणी घातलं, म्हणजेच गर्भसंस्कार. पुन्हा किती झाला आहे. म्हणून आपण मुलांना चांगले संस्कार करण्यासाठी आधी आई वडिलांना पण ज्ञान पाहिजे, आपण आपल्या मुलांना काय देतोय, कसं केलं पाहिजे. ते मारून टाकला असता दुर्योधन, महाभारत झालंच नसतं. कारण संतांचं वाणी ऐकली पाहिजे. विदुर संत आहे, त्या दुर्योधनाच्या अंधप्रेमामध्ये, त्या धृतराष्ट्राचा डोळ्यानं तर आंधळ आहेच आहे, आंधळ प्रेम पण आहे मुलावर. त्या प्रेमापोटी त्यांनी त्या मुलाला काही केलं नाही, उलट असू दे, त्याला पुढे गाठलं. काय झालं? तो परिणाम काय झाला? महाभारतामध्ये 64 ते 65 करोड लोक मारले गेले. हा युद्ध तर व्हायला हवं, घाण साफ होते, मान्य आहे, सगळं आहे. पण युद्धामध्ये किती हानी झाली मंडळी, अनेक किती लोक मारले गेले, पैसा गेला, जीवितहानी, वित्तहानी, एवढा विनाश एका व्यक्तीमुळे झाला, त्याचं नाव दुर्योधन. काय? प्रत्येक घरामध्ये असा एक असतो चेहराला, असतोय की नाही? कोणतरी असते कुळामध्ये एका. त्याच्यामुळे कुळाला कुळ खराब होतं आपलं कुळ. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, कुळ धर्म वाढला पाहिजे. म्हणून असे जे व्यक्ती आहेत त्यांना बाजूला काढलं पाहिजे आणि आपलं भजन केलं पाहिजे सर्वांनी मिळून. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे.